मनोर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन व्यक्तीचा मृत्यू झाला, दुहेरी हत्याकांड त्या ठिकाणी झालं. या बाबतीतली घटना 30 तारखेची आहे. याचा 2 तारखेला त्या ठिकाणचे पोलीस पाटील यांनी खबर दिली की एका पाण्यामध्ये एका महिलेचा मृत्यू, डेड बॉडी पाण्यावर तरंगते आहे. त्यानंतर शोध घेतला असता यामध्ये 22 वर्षाची महिला ही त्या पाण्यावर तिच्या अंगाला दगड बांधून त्या ठिकाणी टाकण्यात आलेलं होतं. या संपूर्ण प्रकरणाचा तपासामध्ये ह्या गोष्टी निष्पन्न झाल्या की ती महिला तिचा डेड बॉडी त्या ठिकाणी येण्यासाठी तिची नणंद आणि तिचा दीर यांनी तिचा ओढणीने गळा ओढून तिचा खून केलेला आहे आणि गावातील इतर एका व्यक्तीच्या सहाय्याने तिची बॉडी ही पाण्यामध्ये दगड टाकून त्या ठिकाणी सोडलेली होती. त्याचबरोबर तिचा 1.5 वर्षाची मुलगी हिचा सुद्धा गळा ओढून त्या ठिकाणी मृत्यू झाला. त्यांनी हत्या केलेली होती आणि तिच्या बॉडीला सुद्धा दगड बांधून त्या पाण्यामध्ये टाकलेलं होतं. याचा संपूर्ण मोटिव्ह जो आहे तो त्यांचे घरामध्ये होणारे दररोजचे वाद हा त्याच्या पाठीमागचा मोटिव्ह होता. आणि तिचा नवरा जो आहे तो बोटीवर 29 तारखेपासूनच बोटीवर कामाला गेलेला आहे. त्यामुळे तो अद्याप परत आलेला नाही आहे. परंतु ते संपूर्ण तपासामध्ये मैताची नणंद आणि मैताचा दीर याचा यामध्ये हात असल्याचं निष्पन्न होत आहे. त्याचबरोबर त्याच्या गावातील एक व्यक्ती याचा हात असल्याचं निष्पन्न होत आहे. या घटनेचा तपास हे मनोर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री बयस करत आहेत. सर, मैतेचा जो नवरा आहे त्याबाबत काय संपूर्ण कशा प्रकारे त्यांचं नेचर आहे, काय? मैतेच्या नवऱ्याचे 5 लग्न झालेले आहेत. ही तिची 5वी पत्नी आहे आणि याच्या आधीची एक पत्नी तिचा मृत्यू औषध पिऊनच असं झालेला आहे, विषारी औषध पिऊन झालेलं आहे. आणि या बाबतीमध्ये त्याचं कॅरेक्टर जे आहे ते अतिशय वाईट कॅरेक्टर आहे अशा स्वरूपाची माहिती त्या गावातून मिळते आहे. तर या बाबतीमध्येच वेगवेगळे वाद त्यांच्या घरामध्ये होते आणि त्याची निष्पत्ती ही मृत्यूमध्ये झालेली आहे.